आता ब्रेक नंतर आपण बघणार आहोत इतरही महत्त्वाच्या घडामोडी। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागले। केस गळती झालेल्या रुग्णांची आता नख गळती जी ती सुरू झालेली आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तशी माहिती समोर येताना दिसते। केस गळती झालेल्या रुग्णांची नख कमजोर होऊन विद्रूप झालेली नख गळून पडतात। आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिकांनी केला आणि या नख गळती प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण दिसून येते। गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव या तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते। आता केस गळती झालेल्या रुग्णांचे नख अचानक विद्रूप होऊन ते तुटू लागले। नख गळती झाल्यानंतर आणखी काही शरीराचे अवयव डॅमेज होऊ शकतात का, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे। कारण जर मागच्या रिपोर्टमध्ये आलं होतं की कॅल्शियम कमी आलं, बऱ्याच रुग्णांचे ब्लड सॅम्पलमध्ये कॅल्शियम कमी आलं, होऊ शकते हाडाचा काही प्रकार याच्यामध्ये उघडकीस येऊ शकते का, हे सर्व तपासणी माझं तसं मागणी आहे की पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे। तर मुलुक महाराष्ट्रामध्ये आपण राज्यातल्या इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत। महत्त्वाची बातमी अशी आहे की वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे। सुप्रीम कोर्टाकडून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आलेत। तसंच केंद्र सरकारने 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेशही दिलेत। वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्यासही कोर्टाने मनाई केली आहे। त्यामुळे आता न्यायालयाने या संदर्भात आपण बघतोय आपले काही सूचना देऊ केलेल्या आहेत। वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे। सुप्रीम कोर्टाकडून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आलेत। अभी जो सुप्रीम कोर्ट ने तो कह दिया है कि वक्फ बाय यूजर पे सुप्रीम कोर्ट ने 12 में स्टे लगाया है और वक्फ बाय यूजर के डिलीशन पर स्टे लगाया है और साथ ही साथ कोई सेंट्रल वक्फ काउंसिल के बनाने पर स्टे लगाया गया है, स्टेट वक्फ बोर्ड के बनाने पर स्टे लगाया गया है। जेव्हा पेटिशन स्ट्रॉंग असतं तर कोर्ट ॲडमिट करतं, नाही असतं तर आउटराइटली ते ॲडमिट न करता ते रिजेक्ट करतात। जेव्हा ही ॲडमिट झाली याचा अर्थ हे आहे की सुप्रीम कोर्टालाही हे माहीत होतं की हे जे बिल ॲक्ट तयार करण्यात आलेला आहे त्या ॲक्टमध्ये खूप सारे त्रुटी आहे, म्हणून ते एंटरटेन केलं। त्याच्यावर इनिशियल हिअरिंग झालेली आहे आणि कोर्टाने सांगितलं की 2-3 बाबी जे आहे जे खूप महत्त्वाचे आहे त्यालावर आम्ही स्टे देत आहे। आता 5 तारखेपासून जे रेग्युलर हिअरिंग होईल त्याच्यामध्ये एक पॉईंटवर जे अमेंडमेंट करण्यात आलेले आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा होईल। हे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो। एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे। खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजे, सर्व रिलीजन। एखाद्या आता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भूमिका आहे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पण तेच मानलं की एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का, ते करू शकतो का आपण, पण ते करू शकत नाही। करतं आणि फक्त केवळ एका समुदायाला एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता, हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे, म्हणून त्याला स्थगिती दिली आहे। पुढच्या तारखेपर्यंत नॉन मुस्लिम मेंबर्सना वक्फ काउन्सिलवर केंद्र सरकारने आश्वासित केलंय की ते करणार नाही, त्यांना नॉमिनेशन करणार नाही आणि कुठलीही प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यावर कारवाई करणार नाही। कारण नवीन ऍक्ट प्रमाणे कलेक्टर कुठल्याही प्रॉपर्टीला म्हणू शकतो नाही आता पब्लिकला या प्रॉपर्टीची गरज आहे आणि आता आम्ही वक्फमधून काढून घेणार आहे, त्याच्यावर कारवाई सुरू करू शकतो। या 2 मेन पॉइंटवर सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारने आश्वासित केलेलं आहे, त्यामुळे कुठलीही अंतरिम स्थगिती कोर्टाने दिलेली नाहीये। पुढली बातमी अशी की ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करा असे निर्देश ठाणे महापालिकेने दिलेत। वाहनं धुणं इतर साफसफाई कामांवर ठाणे महापालिकेने निर्बंध आणलेत। धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत असल्याने पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पाणी बचत करणं आवश्यक असून पालिकेने खबरदारी म्हणून ही उपाययोजना केली आहे। ठाण्यातील सर्व सर्व्हिस सेंटर 10 जूनपर्यंत बंद ठेवावेत असे आदेशही मनपाने दिले।
आदेशाचं उल्लंघन झाल्यास सर्व्हिस सेंटरवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. पुढे पाहूयात. अमरावती विमानतळाच्या नामांतराचा वाद पेटलाय. अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावं अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे. पंजाबराव देशमुखांचं नाव न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अमरावती विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात आलं आणि यावरून बोलताना गुलाब महाराजांप्रती कुठलीही नाराजी नाही, ते आदरणीय आहेतच, परंतु पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीमध्ये विमानतळ असल्यानं पंजाबराव देशमुख यांचं नाव विमानतळाला न दिल्यास अनेकांची मनं दुखावतील, त्यामुळे येत्या काळात मोठं आंदोलन होईल असा इशारा बळवंत वानखेडे यांनी दिला. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे आणि भाऊसाहेबांचं जे काम होतं ते बहुजनांच्या कल्याणासाठी, देशाचे पहिले कृषी मंत्री असतील, शेतकऱ्यांसाठी किंवा अन्य सर्व घटकांसाठी, मग शेतकऱ्यांपासून तर दलितांपर्यंत सर्वांसाठी त्यांचं हे काम होतं. आणि ते काम पाहता भारतीय राज्यघटनेत जे काही त्यांचा समावेश होता घटना समितीत, ते काम पाहता ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव त्या एअरपोर्टला पाहिजे होतं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गुलाबराव महाराजसुद्धा हे सगळे विदर्भातले नररत्न आहेत ज्यांची ओळख जगभरात आहे. पण पंजाबराव भाऊसाहेब देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि मला असं वाटते विमानतळाला जर उचित असं नाव कुठं असावं, जसं आता पुरंदर विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ, कारण देहू तिथे आहे, म्हणून पापळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये येतं, त्यामुळे भाऊसाहेबांचं नाव देणं उचित होईल असं माझं मत आहे. हा संभ्रम निर्माण करणारे हे नुकसान करतात आहे, लोकांच्या भावना दुखावल्या जातात आहे. निश्चितच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मी MADCच्या उपाध्यक्ष मॅडम स्वाती पांडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अलायन्सवाल्यांना सुद्धा संपर्क केला, त्यांनी माफी मागितलेली आहे. आताही एक्सप्लेनेशन MADCचं पण आलेलं आहे की हा खोडसाळपणा आहे, परंतु हा खोडसाळपणा करू नये, भावना दुखावू नये, कारण दोन्ही वंदनीय पुरुष आहेत. पुढली बातमी कराडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आलेली आहे. भर रस्त्यात पोलीस आणि कार चालकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. पोलीस कॉन्स्टेबलच्या कानाखाली वाजवण्यात आली. शासकीय कामात अडथळा करून मारहाण केल्याचा गुन्हा जो आहे तो त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला. कराड शहराजवळील बलकापूर इथे रस्ता क्रॉस करताना हा प्रकार घडला. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विशाल, काय माहिती याबद्दल? नक्कीच विशाल सर, खरं तर पुणे बेंगलोर महामार्गावरती कराड शहराजवळ सध्या 6 लेन उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. तिथंच डेबेवाडी फाटा आहे. या ठिकाणी मलकापूर शहरातील डेबेवाडी फाटा येथे एक कोल्हापूरवरून कार चालक येत होता, शुभम भोसले नावाचा, आणि तो कार चालक येत असताना पुढे पोलीस व्हॅन होती आणि ती पोलीस व्हॅन रस्ता क्रॉस करत असताना त्या पोलीस व्हॅनला वळण्यासाठी जागा अपुरी पडल्याने जो कॉन्स्टेबल होता त्याने कार चालकाला गाडी पाठीमागे घे म्हटल्याच्या कारणावरून ही मारहाण झालेली आहे. ही मारहाण एवढी तुफान झाली की जवळपास 2 तास या ठिकाणचं ट्रॅफिक जाम झालं होतं आणि कार चालक त्याच्या पत्नीने सुद्धा मारहाण केल्याचं कॉन्स्टेबल ब्रह्मदेव माने यांनी आपल्या फिर्यादीत दिलेलं आहे. तर त्यासोबत अन्य दोघांनीही त्यांना मारहाण केल्याचं म्हटलेलं आहे. सध्या कार चालकाला ताब्यात घेतलेला आहे. त्यासोबत जे तिथले CCTV आहेत, त्यानंतर काही लोकांनी व्हिडिओ केलेले आहेत. या व्हिडिओवरून अन्य लोकांनी जी मारहाण केली कॉन्स्टेबलला त्याचा शोध कराड पोलीस घेत आहेत. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि हा सर्व प्रकार समजून घेऊन कार चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे. तर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केल्याचंही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलेलं आहे. विशाल, धन्यवाद विशाल आतापर्यंतच्या सगळ्या तपशिलाबद्दल. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की एकूणच हा वाद एवढा पेटला की पोलिसांनी या पोलीस वाहनाला सुद्धा स्थानिकांनी तिथल्या पोलीस वाहनाला घेराव घातल्याचं आपण बघतोय आणि मोठ्या प्रमाणात वादावादी होताना दिसते.